हॅलो एव्हरीवन, मी फूडी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम. आज मी एक फिश रेसिपी शेअर करणार आहे. बटाटा घालून प्रॉन्स करी. एकदम सोपी रेसिपी आहे. घरच्या घरी अवेलेबल असलेल्या सामानातून ही रेसिपी बनते आणि एकदम टेस्टी बनते. रेसिपीसाठी इथे मी कोलंबी स्वच्छ करून घेतली आहे. त्यातला जो काळा धागा असतो ती काढून घेतली आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं कोकमाचा आगळ लावून साईडला ठेवली आहे. आता 2 मोठे कांदे, 1 बटाटा आणि अर्धा टोमॅटो छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये घालणार आहे. कढईची रेसिपी स्टार्ट करूया. कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा हा जास्त ब्राऊन करायचा नाही आहे. थोडा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनटामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा हा गुलाबी रंगाचा झाला की त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत. त्या घालून मी आता कांदा आणि मिरच्या परतून घेतलेल्या आहेत. कांदा आणि हिरवी मिरची 1 ते 2 मिनटं तेलावर परतल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घालून थोडा वेळ झाकण ठेवून वाफेवर आपल्याला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची थोडीशी शिजवून घ्यायची आहे. वाफ ठेवल्यामुळे टोमॅटो जो आहे तो लवकर मऊ होतो. एक वाफ ठेवल्यानंतर टोमॅटो थोडा मऊसर झालेला आहे. आता याच्यामध्ये मी बटाटा ॲड करणार आहे. बटाटा घातल्यानंतर 1 मोठा चमचा हिरवं वाटण घालायचं आहे. हिरवं वाटण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे कोथिंबीर, 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि 1 हिरवी मिरची. बटाटा आणि हिरवं वाटण घातल्यानंतर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि वाफ ठेवून बटाटा शिजेपर्यंत वाट बघायची आहे. बटाटा शिजताना मी कोणतंही पाणी ॲड करत नाही आहे. वाफेवर बटाटा आपण शिजवून घ्यायचा आहे. बटाटा शिजल्यानंतर स्क्रीनवर दाखवलेले सगळे मसाले मी ॲड केलेले आहेत. मसाले घातल्यानंतर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट केलेली कोलंबी जी आहे ती घालायची आहे. कोलंबी घातल्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. बटाटा घालून प्रॉन्स करी तयार आहे. झटपट बनणारी रेसिपी आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. थँक्यू फॉर